नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सुपणे गावच्या सौ रुपाली शिंदे यांनी गणरायाच्या समोर बैलगाडा शर्यतीचा केला देखावा। स्त्रीचं मनोबल, कष्ट आणि तिच्या स्वप्नांची उंची कुठल्याही क्षेत्रात तिला यशस्वी करू शकते। ती घर संसार चालवू शकते, समाजात आपला ठसा उमटवू शकते आणि अगदी परंपरागत पुरुष प्रधान क्षेत्रामध्ये देखील यश संपादन करू शकते। स्त्रीचं सामर्थ्य अनंत असतं आणि त्यांच्या निर्णय क्षमतेला आणि जिद्दीला काहीही अडवू शकत नाही। क्षेत्र कोणतंही असो, सौंदर्यापासून संघर्षापर्यंत स्त्रींच्या महतीचा वैभव इतिहास आहे। हे सांगण्याचे निमित्त म्हणजे गणेश उत्सव उत्साहात सुरू आहे। गौरी गणपती आरास देखावे मन वेधून घेतात। असाच एक आगळा वेगळा देखावा कराड तालुक्यातील सुपणे गावच्या सौ रुपाली शिंदे यांनी सजवला आहे। संपूर्ण महाराष्ट्राला आणि हौशी शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेचा बैलगाडा शर्यतीचा देखावा। या देखाव्यातून त्यांच्या सामर्थ्यशाली नेतृत्वाची झलक जाणवते। असा हा रांगडा बैलगाडा शर्यत देखावा पाहण्यासाठी सौ उत्तरा भोसले वहिनी साहेब, सुपणे गावच्या ग्रामसेवक सौ वर्षा पवार, डॉक्टर सौ सिद्धली जाधव तसेच सुपणेचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सौ विश्रांती पाटील तसेच सुपणे गावच्या परिसरातील ग्रामस्थ महिलांनी देखावा पाहून कौतुक केलं। यस न्यूज महाराष्ट्रासाठी विजया माने, कराड तालुका न्यूज प्रतिनिधी। नमस्ते, मी रुपाली सचिन शिंदे, राहणार सुपणे। मी माझ्या घरी आज गौरी गणपतीचा देखावा केलाय। त्यातून सांगण्याचा उद्देश एकच आहे की जी शेतकऱ्याची हानी होते आज, ती हानी नाही झाली पाहिजे। त्यांच्यापर्यंत ज्या सवलती भेटत नाहीत त्या सवलती त्यांना भेटाव्यात, जेणेकरून शेतकऱ्याला त्यातून फायदा होईल। मी आज घरी बैलगाडा शर्यतीचा देखावा केला। तो देखावा करण्याचा एकच उद्देश आहे की शेतकरी बरेचसे असे आहेत की त्यांच्यापर्यंत त्या सवलती भेटत नाहीत, बरेच आत्महत्या करून घेतात, बरेच म्हणजे बैलगाडा शर्यतीत उतरले ती थोडंफार त्यातून आपली प्रगती करतात। त्यांना थोडीफार सवलत भेटावी, म्हणजे त्यांच्यापर्यंत जी अनुदान द्यायला पाहिजे ते अनुदान त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। बऱ्यापैकी मी माझ्या गावापासूनच सुरुवात करेन की माझ्या गावापासूनच सुरुवात व्हावी असं माझी इच्छा आहे। कुठल्याही क्षेत्रात कमी पडत नाही इथपर्यंत की मयुरीताई गंभीरे त्या बैलगाडी शर्यतीत उतरले। त्यांचं वय तर आता 18 वर्ष माझ्या मते पूर्ण झालं असेल त्यांना, पण त्याही या क्षेत्रात काम करू शकतात, जेणेकरून महिला कुठल्याही गोष्टीत कमी पडू शकत नाहीत। माझ्या गौराई म्हणजे माझ्या घरच्या गौराई मी त्या स्वरूपातच दाखवलेले की महिला कुठल्याही क्षेत्रात कमी पडू शकत नाही, फक्त त्यांना साथ हवी। महिलांनाही थोडीफार साथ मिळाली पाहिजे, जसे की निंबाळकर साहेब आता ते आपल्यात नाहीयेत, पण त्यांचा एक बोध घेतला पाहिजे की गोरगरिबांनी त्यांच्यासारखं झटून जणी हिमतीने जे जमेल ते काम हिमतीने करावं। धन्यवाद।